चला मॅच आता चालू करायचे. राहुरी आणि परळी, चला नाणेफेकीसाठी आपण संपर्क करायचा आहे. अनिकेत लोंढे आणि लोकेश लोणारे पंच म्हणून कामगिरी करतील. हा सामना असेल 2 ओव्हरचा. चला दोन षटकांसाठी कोणताही पॉवर प्ले नसणार आहे. चला आपला अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे. नो स्ट्राईकच्या फलंदाजाचं नाव कळालेलं नाहीये. नो स्ट्राईक बॅट्समन सन्माननीय निलेश घाटकर सर यांच्या शुभ असते. आता टॉस होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी चालू झालेली आहे. दोन धावा धावफलकावरच्या जे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं तेजस पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 12 बॉलची मॅच, 2 षटकांचा सामना, त्यामुळे झटपट क्रिकेट खेळावं लागेल. पलीकडच्या कक्षात टॉस नक्कीच संपन्न होतोय. राहुरी आणि परळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. टॉसचे अपडेट कळवा. टॉसचे अपडेट त्या ठिकाणी कळवायचे आहे. यानंतर होणारा जो टॉस आहे त्यामधून राहुरी टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम निर्णय राखीव आहे. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. आठ धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हवेली फोटोग्राफर असोसिएशन यांचे शानदार आयोजन आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. यस आळंदी मैदानाच्या आतमध्ये चौदा धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव आहे. तेजस पाटील त्यांच्यावरती केलेलं 2 चेंडूवरती आक्रमण, 2 षटकार हे ठोकले होते. अगदी आपण पाहतोय 14 वरती धावफलक. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना चौदा धावा. धावांसाठी धावा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे चतुर्थ क्रमांकावरती राहण्यासाठीचा. कोण चतुर्थवरती, कोण पंचमवरती.
येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी लढत जारी आहे. नजरें मिलते ही नजरों से होते. यानंतर मैदानाच्या आतमध्ये 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती सागर पठारे आणि निनाद गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. सतरा वरती एक गडी त्या ठिकाणी बाद. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना जी पाहायला मिळेल. एकोणीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू झाले. एकोणीस वरती एक गडी बाद. गोलंदाज दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू. राहुरी संघ फलंदाजी घेतली. यानंतर राहुरी संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगला चेंडू यष्टांवरती जाऊन आदळतोय. त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 1.3 षटक धावा 20. चांगला स्कोर सेट केलाय 2 ओव्हर मध्ये. अलंकापुरी आळंदी हमने पकड़ ली. मैदानाच्या आतमध्ये शेष तेजस अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहते की कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये. 20 वरती 2 गडी बाद. राजा हुसेन आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस सज्ज होतोय. याच बरोबर हा फटका जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. सर्व खेळाडूंना चहा आलेला आहे. चहा तुम्ही घ्या. चहा आलेला आहे. सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे.
वाईट बॉल आहे, परंतु त्या ठिकाणी धावबाची शिकार फलंदाज होताना जो पाहायला मिळेल, विकेटचं पतन. सुमित कोलते, आपण संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. ऑर्गनायझर सुमित कोलते, आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा. 27 वरती 3 गडी बाद, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. आक्रमण केलंय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. धावफलक 31. धावा, 32 बनवायच्यात. 12 बॉल 32. चला चला चालू करा मैदानाच्या आतमध्ये. यानंतर 2 मॅच शिल्लक राहतील. ही मॅच ताबडतोब संपणं गरजेचं आहे. यानंतर एक सेमी आणि त्यानंतर एक फायनल, अशा 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. चला चालू करा ना. चला चालू करणं गरजेचं आहे. मॅच चालू करा. एक्सप्रेस बॉल, परंतु भरकटणारा अगदी आपण पाहतोय. वाईट. आपण पाहतोय देश तर्रार मारा. सिंगल घेतली जाते, 1 धाव त्या ठिकाणी जी घेतली जाते.
धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. फाईन स्वीप करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 3 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. शेवटचे 10 चेंडू 29 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध घेताना जो पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये होतील पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचेल 5 वरती. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष. लास्ट 9 बॉल 27 रिक्वायर. चतुर्थ क्रमांकावरती कोण असणार? पंचम क्रमांकावरती कोण असणार? त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर ताबडतोब पोहोचा. फास्ट पोहोचा. 2 मॅच आहे यानंतर. त्यानंतर बक्षीस वितरण देखील आपल्याला योग्य वेळेत पार पाडायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा खेळाडूंनी. पाच धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. 8 बॉल 27. त्या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला येताना जो पाहायला मिळतोय. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड 6 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू 7 आणि बनवायच्या 26 धावा. 7 चेंडू 26 धावा. 26 धावा 7 चेंडू असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. राजा हुसेन अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. पहिलं षटक. 2 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सहा बॉल 26. आता या मॅचचं समीकरण तयार झाले. कात्रज आणि आळंदी या 2 टीमच्या दरम्यान मॅच आहे. राजगड कात्रज टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. अलंकापुरी आळंदी टीमने सर्वप्रथम फलंदाजी केली. कात्रज टीमला 6 चेंडू 26 बनवायच्या. फार मोठं आक्रमण करावं लागेल. एक वाईड आलाय. 6 बॉल 25. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहे. चांगला चेंडू प्रस्तुत केलाय. अगदी आपण पाहतोय डॉट असेल निर्धाव असेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 7. 5 बॉल 25. या मॅचचं समीकरण. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. त्या ठिकाणी घेतली जाते सिंगल. बट नाही चलेगा एक्का दुक्का. मारना पडेगा चौका या छक्का. कारण की आता 4 बॉल 24 असं समीकरण या सामन्याचं तयार झाले. 4 षटकार ठोकावे लागतील आणि पहिला षटकार येणार का? तर पहिला आलाय. आता 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील. षटकार खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 18 या मॅचचं समीकरण. लढत रंगली. एक सामना रंगलाय. 3 चेंडू 18 आणि व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 17. 15 वरती 1 गडी बाद. क्षेत्ररक्षक चेत्याच्या चपळाईने चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2-16 समीकरण या मॅचचं तयार झाले. कोणताही वाईट न पडला नाही तर अवघड आहे. कव्हरच्या दिशेला चांगले क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी केलं गेलंय. आणि आता केवळ औपचारिकता शिल्लक असेल. कारण की शेवटचा 1 चेंडू तब्बल 15 बनवायच्या. अलंकापुरी आळंदी टीमनं मजबूत पकड या सामन्यावरती धारण केली आहे. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेट या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं.
एक चेंडू 14. अगदी आपण पाहतोय वारंवार वाईट टाकले जात आहेत. आणखीन एक वाईट, 1-13 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. चांगला चेंडू आता मात्र टाकलाय आणि तृत अगदी आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकावरती असेल राहुरी संघ. क्षेत्ररक्षण लावा त्या अगोदर. अलंकापुरी आळंदी चतुर्थ क्रमांकावरती, तर 5व्या क्रमांकावरती अगदी आपण पाहतोय कात्रज, राजगड कात्रज 5व्या क्रमांकावरती या आपल्याला पाहायला मिळेल. आळंदी टीम चतुर्थ क्रमांकावरती. आणि आता मुख्य सेमी फायनल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.